मुंबईत पहिला शेती प्रकल्प साकारला जातोय मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी। मुंबईतील जे उड्डाणपूल आहेत पश्चिम द्रुतगती महामार्गावरील, या महामार्गाच्या बरोबर खाली आपल्याला जे आहेत ते आता शेतीसारखे प्रकल्प जे आहेत ते आता राबवले जात आहेत। एरवी याच उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आपल्याला बघायला मिळायचं। जुन्या गाड्यांचं डंपिंग देखील याच उड्डाणपुलांच्या खाली आपल्याला बघायला मिळायचं। पण मात्र आता मराठी विज्ञान परिषदेच्या प्रेरणा घेऊन एक अभिनव उपक्रम जो आहे तो शहरी शेती प्रकल्प या ठिकाणी आता राबवण्यात येत आहे। विविध फळांच्या भाज्या असतील, विविध ज्या पद्धतीने शेती केली जाते ती शेती कशा पद्धतीने केली जाते याचं देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यामुळेच हा जो प्रकल्प आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। फुलपाखरू उद्यान पक्ष्यांना आकर्षित कसे करावे यासाठी देखील माहिती या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर माळीकाम कसं केलं जाणार आहे हे देखील या ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्यामुळेच हा जो प्रकल्प आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। मुंबईत हा पहिल्यांदा हा प्रकल्प राबवला जात आहे। शहरी भागात शेती कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक हे विलेपार्लेच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली हे आपल्याला बघायला मिळणार आहे। कॅमेरामन प्रतीकसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।